बुधवार दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास शहरातील धारणगाव रोडवरील डॉक्टर फडके हॉस्पिटल समोर मोकाट गायींच्या धडकेत दुचाकीवरील 2 तरुण जखमी झाले. यातील एक तरुण गंभीर तर दुसरा किरकोळ जखमी असल्याची माहिती आहे. गायींच्या धडकेनंतर तरुण रस्त्यावर पडले. त्याचवेळी बाजूने जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने प्रसंगावधान राखून ब्रेक लावल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा तरुण ट्रॅक्टरखाली येण्याची शक्यता होती. घटनेची माहिती मिळताच डॉक्टर फडके हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मोकाट जनावरांमुळे यापूर्वीही कोपरगावात 2 घटना घडल्या असून ही तिसरी घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील एका घटनेत मोकाट डुकरांच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी कोपरगाव नगरपालिका प्रशासनाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे. संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव.